नमस्ते. मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. रेडी रांगोळी म्हटली की रांगोळी आली आणि रांगोळी म्हटली ती कोणती असावी? पावडर रांगोळी असावी की नॉर्मल रांगोळी असावी? रांगोळी कशी निवडावी? कशी विकत घ्यावी? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नक्कीच आम्हाला सांगा हा प्रयत्न कसा वाटला? आता इथे पहा, ही जी रांगोळी दिसते आहे ना किंवा या बाकीच्या रांगोळ्या तुम्ही बघत असाल, याचं टेक्स्चर बघा. थोडंसं मऊसूत नाही आहे, पण थोडंसं अगदीच त्यामध्ये खूप सारे खडेसुद्धा नाही आहेत, अगदी नॉर्मल आहेत. आणि हातात घेतल्यानंतर त्याचा रंग आपल्या स्किनवर येत नाही आहे. नॉर्मली काय होतं ना, जेव्हा तुम्ही एखादी पावडर रांगोळी घेता आणि एखाद्या रंगामध्ये तुमचा हात जेव्हा टाकता, तेव्हा तुमच्या हाताला त्याचा रंग येतो, शेड येतो. आता इथे बघा कोणत्याच रंग आपल्या हातावर येत नाही आहे. ह्या रांगोळ्या आहेत ना, अगदी लोकल मार्केटमधून घेतलेल्या रांगोळ्या आहेत. काही वेगळ्या अशा रांगोळ्या तुम्हाला या रेडी रांगोळीसाठी घ्यायची गरज नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि आत्तापर्यंतच्या सर्व अनुभवावरून मी तुम्हाला हे सांगते आहे. काय ना, काही जणं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्यांचं डिमांड करतात किंवा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या असल्या पाहिजेत असं स्पेसिफिकली सांगितलं जातं. पण रेडी रांगोळी बनवण्यासाठी यापैकी कोणत्याही पद्धतीची आणि वेगळ्या अशा रांगोळीची गरज नाही आहे मैत्रिणींनो. तुम्ही लोकल मार्केटमधली कोणतीही रांगोळी घेऊ शकता. पण तुम्हाला फक्त एवढं बघायचं आहे की त्या रांगोळीमध्ये जास्त खडे नसले पाहिजेत. अगदी दगडासारखी किंवा एकदम खडे त्याच्यामध्ये लागत आहेत. थोडी मऊसूत पण थोडी असं पण बोलतो ना की थोडं असं टेक्स्चर असलं पाहिजे त्यामध्ये. तर आय होप की तुम्हाला रांगोळींमधलं आणि रांगोळी कशी निवडावी याबद्दल थोडंफार तुम्हाला ह्याच्यामधून स्टेप्समधून कळलं असेलच. म्हणजे रांगोळी मऊसूत तर असली तरीही चालणार आहे बरं का, पण मऊसूतपेक्षा ती रांगोळी जास्तीत जास्त आपल्या हाताला त्याचा रंग लागणारा नसायला पाहिजे आणि ती रांगोळी खूप मऊ पण म्हणजे खूप जास्त जाड पण नसली पाहिजे, अगदी मीडियम. आता असे जे रंग आहेत जे बेसिक रंग नाही आहेत. बेसिक रंग कोणती? लाल, हिरवा, पिवळा, लाल, निळा हे असे बेसिक रंग. पण हा जो पिंक आहे, असे पिंक कलर किंवा असे लाईट शेड्स आपण घेऊन ठेवले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळे शेड्स अवेलेबल येतील, त्या सगळ्या शेड्स तुम्हाला म्हणजे ते घेता आलं पाहिजेत. आता येल्लोमध्ये 2 शेड्स आहेत. लेमन येल्लो आहे, गोल्डन येल्लो आहे. अगदी ग्रीनमध्ये सुद्धा हा जो ग्रीन मी घेतला आहे त्यापेक्षा पण डार्क ग्रीनसुद्धा आहे. आता बेसिक रंग आणि बेसिक रंग पेक्षा पण अजून वेगवेगळे रंग कोणते घ्यायचे? जसं लाल, पिवळा, हिरवा आणि निळा हे बेसिक रंग झाले. हा बघा काळा रंगसुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि तोसुद्धा माझ्या हाताला लागत नाही आहे. असेच रंग तुम्ही जनरली सिलेक्ट करायला पाहिजे जे तुमच्या हातावर ज्याचे शेड्स येत नाही आहेत. आणि अदर दॅन मिक्स कलर म्हणजे बाकीचे रंग जे असे रंग आहेत जसं लाईट पिंक झाला, लाईट ब्राऊन झाला, लाईट निळा झाला, लाईट असे वेगवेगळ्या शेडचे रंग तुम्ही तुमचे स्वतःकडे ते रंग घेऊन ठेवा. आता या रांगोळींना तुम्ही स्टोअर कसं करायचं? अगदी अशा टाईपचे बरेच मार्केटमध्ये आजकाल काही डब्यांची कमी नाही आहे आणि बरेच जणं म्हणजे माझ्या लहानपणापासून मला आत्तापर्यंत कळलेलं लॉजिक म्हणजे आपल्याकडे जे डबे येतात श्रीखंडांचे पार्सल येतात, फूड पार्सल येतात, ते सगळे डबे आम्ही आमच्या फक्त रांगोळीसाठी वापरलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे शेड त्या डब्यांमध्ये ठेवायचो आणि आजकाल तर मी बघते की मी आता युनो कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, म्हणजे कोणते असे कार्डसुद्धा मी माझ्या रांगोळी उचलण्यासाठी वापरते. तर अशा बऱ्याच छोट्या टूल्स तुम्ही तुमच्या रांगोळी बॉक्समध्ये ठेवू शकता. आता या रांगोळी डब्यांमध्ये बघा मी स्पेसिफिकली त्या रंगांचं नावसुद्धा लिहिलेलं आहे कारण ही डबे काही ट्रान्सपरंट नाही आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण ते ओपन करून बघू शकत नाही. मग त्या रंगांचं नाव त्या डब्यावर लिहिलेलं आहे. आता असा जर ट्रान्सपरंट डबा असेल तर रंगाचं नाव लिहायची गरज नाही आहे कारण ते आपल्याला दिसतो तो शेड आपण उचलू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता असे काही वेगवेगळे शेड्स आहेत जसे ब्राऊन शेड आहे. हा ब्राऊन शेड मी बनवून ठेवलेला आहे.
अगदीच एकदाच आपण बनवून ठेवला म्हणजे वारंवार मला तो बनवायची गरज नाही लागणार. आणि ह्या शेडपासून आपण बऱ्याच गोष्टी बनवतो, जसं ब्राऊन शेड बऱ्याच गोष्टींसाठी लागत राहतो. आता ब्राऊन शेडमध्ये ना वेगळं काय केलं आहे मी बघा. ब्राऊन शेडच्या या रांगोळीमध्ये मी थोडीशी आपली क्राफ्टमध्ये स्टेशनरी शॉपमधून चमकी मिळते, ड्राय चमकी मिळते, ती थोडी ॲड केली आहे. रांगोळीसाठी जी चमकी मिळते ती थोडीशी जास्तच खडी असते, पण स्पेशली ही रांगोळीसाठी जी मी म्हणजे ह्या रांगोळीला शाईन आणण्यासाठी मी पर्पजली त्यामध्ये ग्लिटर ॲड केलेला आहे. कारण ब्राऊन शेड जो आहे ना तो खूपच डल दिसतो आपल्या रांगोळीवर, तर तो उठून दिसावा आणि थोडंसं चमकावा म्हणून त्यामध्ये मी अशी ड्राय चमकी ॲड केलेली आहे. दिसत असेलच तुम्हाला. तर अशा काही तुम्ही टिप्स तुमच्या रांगोळीसाठी नक्कीच वापरू शकता. व्हाईट रंग थोडासा अगदीच सॉफ्ट किंवा अगदीच तो बारीक असला तरी चालणार आहे. व्हाईट रंगांमध्ये रेडी रांगोळीमध्ये तशी सहसा यूज करण्याची गरज लागत नाही, कारण व्हाईट रांगोळी ॲज अ बॉर्डर म्हणून आपण ॲक्रिलिक रंगाचा वापर करतो. पण कधी एखादी शेड द्यायची असेल व्हाईट रंगाने, व्हाईट रंगाचा वापर रेडी रांगोळीमध्ये रंग शेड मिक्स करण्यासाठी बनवला जातो. एखादा लाईट कलर बनवायचा आहे, ब्लॅकला ग्रे बनवायचं आहे, तर अशासाठी आपल्याला व्हाईट रंगाचा वापर करतो. आता ह्या व्हाईट रंगामध्ये अजून एक प्रकार काय होतो माहिती आहे, तुम्ही व्हाईट रांगोळी जर वापरली ना ग्लूमध्ये, तर ती कालांतराने थोडी ब्लॅकिश होऊन जाते. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा वापर ग्लूमध्ये करणं आपण सहसा टाळतो. आता इथे बघा, ब्राऊन हा रंग आहे मी जो बनवून ठेवलेला आहे. अगदी मी त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट ॲड केलं आहे आणि थोडंसं आपण त्यामध्ये येल्लो ॲड करणार आहे. तर थोडंसं येल्लो ॲड केल्याने काय होईल, त्या ब्राऊन रंगाचा एक स्किन कलर रेडी होऊन जाईल. आता या स्किन कलरमध्ये सुद्धा अगदी लाईटर बनवायचं असेल, थोडा डार्कर शेड बनवायचा असेल, तरीही आपण पांढऱ्या रंगाचा वापर करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता की एक स्किन रंग आपल्याला बनून मिळून जाईल. स्किन रंग आणि असे बरेच रंग मार्केटमध्ये अवेलेबल नसतात. अगदीच असतील तर तुम्ही ते लवकर घेऊन ठेवा आणि जर मिळाले रेडीमेड तर वेल अँड गुड. पण जर नाही मिळत असेल तर तुम्ही अशा प्रकारची नक्कीच ट्रिक वापरू शकता. आता रांगोळी कशाने टाकावी, तर रांगोळी टाकण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये अशा प्रकारचे फिलर्स अवेलेबल आहेत. ते नक्कीच तुम्ही वापरून यूज करू शकता आणि रांगोळी व्यवस्थितरित्या ती पाडू शकता. म्हणजे हाताने जेव्हा आपण रांगोळी टाकतो ना तेव्हा खूप वेळ लागतो मैत्रिणींनो, आणि तीच रांगोळी जर तुम्ही फिलरने टाकाल तर मोठ्यातला मोठा स्पेससुद्धा तुम्ही खूप लवकर कंप्लीट करू शकता. त्यामुळे मॅक्स टू मॅक्स असे फिलर्स नक्कीच मार्केटमध्ये वापरा, ते तुम्हाला जास्त फायदेशीर जाईल. आता ही रांगोळी बघा, अगदी आपण रेडी रांगोळी आपल्या नॉर्मल लोकल शॉपमध्ये मिळणाऱ्या रेडी रांगोळीपासून ही रेडी केलेली आहे. खूप फ्लेक्सिबल, खूपच अशी व्यवस्थितरित्या बनलेली ही रांगोळी आहे आणि या रांगोळीमध्ये कोणत्याही प्रकारचे असे क्रॅक किंवा हे येणार नाहीत. तुम्ही बघा किती फ्लेक्सिबल आहे. आता बरेच जण रांगोळी वॉटरप्रूफ असते का, रांगोळी वॉटरप्रूफ कशी बनवायची, ह्यासुद्धा मागे लागलेले असतात. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की वॉटरप्रूफ रांगोळी आणि वॉटरप्रूफ रांगोळी बनवणं आणि ती असणं हे किती गरजेचं आहे. आता वॉटरप्रूफ रांगोळी म्हणजे नक्की मला काय अपेक्षित आहे तुम्हाला हे कळत नाही आहे. वॉटरप्रूफ म्हणजे पाणी जर चुकून पडलं, आता चुकून जर पाणी पडलं तर अगदी ते नळाच्या प्रवाहासारखं पडणार नाही किंवा खूप धबधबा पाणी आपल्या रांगोळीवर पडणार नाही. कारण रांगोळी आपण उंबरठ्यावर काढतो, पूजाच्या ठिकाणी काढतो आणि नक्कीच पूजाच्या ठिकाणी जेव्हा काढलेली असते तेव्हा पूजा ही दादीबिदी पुसल्यानंतर मांडलेली असते. त्यामुळे तिथे पाणी पडण्याचा काही प्रश्नच नाही आहे. आता मी इथे एक एक्सपेरिमेंट करून तुम्हाला दाखवलं आहे की मी ह्याच्यावर पर्पजली पाणी टाकलं आहे ग्लासने आणि तेच पाणी मी तुम्हाला पसरवूनसुद्धा दाखवणार आहे. बघा, माझ्या हाताला रंग लागणार नाही. इवन मी जर ते पाणी कपड्याने नाही म्हणता येणार, कागदाने आणि टिश्यूने जरी तुम्हाला पुसून दाखवते तरीसुद्धा ना ते पेपरला तो रंग लागतो आहे आणि ना आपल्या टिश्यूला तो रंग लागणार आहे. तर ह्याने काय साध्य होतं आहे, म्हणजे ह्याने काय तुम्हाला कळेल की रंग निघत नाही, रांगोळी निघत नाही. तुम्ही या टिश्यूवर रांगोळीसुद्धा बघणार नाही हो, पण तरी पण लोक त्याच्यामागे खूप अगदी म्हणजे त्याला असं ट्रीट करतायत जसं की तेच एक साधन राहिलं आहे तुम्हाला रेडी रांगोळी तुमचं बनवण्यासाठी. वॉटरप्रूफ रांगोळी वॉटरप्रूफ बनवण्याची एकतर गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा रांगोळी एकदम व्यवस्थित आणि मस्त पद्धतीने बनवता, स्टेप बाय स्टेप पद्धतीने बनवता, त्यासाठी तुम्हाला रांगोळी
वॉटरप्रूफ बनवण्याची वेगळी अशी गरज लागणार नाही. कारण जेव्हा तुम्ही त्यावर केमिकल स्प्रे मारणार, जेव्हा तुम्ही त्याच्यावर फॅब्रिक ग्लूचा लेअर मारणार, ती रांगोळी राहणार नाही, तर एक प्लास्टिक लूक देईल. तुम्हाला हे रांगोळीचं टेक्स्चर जर असंच्या असं ठेवायचं असेल, बघा कुठेही कोणत्याही शेडसुद्धा मिक्स होत नाही आहे मैत्रिणी ह्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं आहे की ह्याच्यावर मी काही वॉटरप्रूफचा स्प्रे मारलेला असेल? नाही हो. पण जर हीच पद्धत मी अगदी घासून घासून तुम्हाला दाखवली, टिश्यू घासून दाखवला, ब्रशने घासून दाखवली, हे सगळं आपण का करू? आपण काढलेल्या रांगोळी आपण ब्रशने का घासायला जाऊ? आणि त्यावर जर पाणी पडलेलं असेल तर आपण घासून घासून त्याला पुसून काढू का? नाही ना. त्यामुळे रांगोळी वॉटरप्रूफ करण्याची एवढी गरज नाही आहे. तुम्हाला ती आहे तशी तुम्ही ती वापरू शकता. बघा इथे जराही टेक्स्चर त्याचं खराब झालेलं नाही आहे. सो रांगोळी आणि रांगोळीचे रंग याबद्दलचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हो. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, शिका आणि रांगोळी बनवा. कारण केल्याने होतं आहे रे, आधी केलेचे पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.